23व्या भारत रशिया शिखर परिषदेच्या निमित्ताने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतामध्ये आलेले आहेत आणि या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्या दरम्यान जी अनोखी केमिस्ट्री आहे त्याचं दर्शन सगळ्या जगाला घडताना दिसतंय। मोदींनी या भेटीच्या निमित्ताने सगळ्या प्रकारचे शिष्टाचार बाजूला ठेवलेले दिसतात। मोदी स्वतः विमानतळावर गेले, त्यांनी पुतीन यांचं स्वागत केलं। स्वतःच्या कारमधून ते पुतीन यांना पंतप्रधान निवासावर घेऊन आले। तिथे दोन्ही नेत्यांनी एकत्र रात्री भोजन केलं। या सगळ्या गाठीभेटीमध्ये जो संवाद आहे तो अत्यंत सहज आणि सुंदर अशा प्रकारचा संवाद आहे। तिथे औपचारिकतेला मिठा इतकं सुद्धा स्थान नाहीये। आणि याच भेटीच्या दरम्यान पुतीन यांनी एक विधान केलेलं आहे। पुतीन असं म्हणाले की भारताला कोणत्याही अडथळ्याशिवाय आम्ही तेलाचा पुरवठा जारी ठेवू। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हे विधान झालेलं आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की युरोपला काय वाटतंय किंवा अमेरिकेला काय वाटतंय, डोनाल्ड ट्रम्प यांना काय वाटतंय, याची चिंता दोन्ही नेत्यांना अजिबात दिसत नाहीये।